लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करताना मोठ्या प्रमाणात अडचण येत आहेत. अनेकांना ओ-टी-पी येत नाही, तर अनेकांना आधार कार्ड नंबर टाकून देखील एरर येत आहेत. तर काही लाडक्या बहिणी या विधवा आहेत, त्यामुळे त्यांना के-वाय-सी करताना आधार कार्ड नंबर नेमका कोणाचा टाकायचा, अशा सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर के-वाय-सी करायची असेल तर रात्री 11च्या नंतर आणि सकाळी 6च्या आधी के-वाय-सी करा. या दरम्यान सरकारी वेबसाईटवरती ट्रॅफिक कमी असते. जर के-वाय-सी करताना तुम्हाला ओ-टी-पी येत नसेल तर तुम्ही CSC सेंटरवरती फेस ऑथेंटिकेशन करून 5 मिनिटांमध्ये के-वाय-सी करू शकता. या दरम्यान तुम्हाला ओ-टी-पीची गरज लागणार नाही. तर अनेक लाडक्या बहिणी या विधवा आहेत, त्यामुळे त्यांना के-वाय-सी करताना आधार कार्ड नंबर नेमका कोणाचा टाकायचा असा प्रश्न पडला आहे. पण विधवा लाडक्या बहिणी त्यांचा पतीचा मृत्यू प्रमाणपत्र जमा करून के-वाय-सी पूर्ण करू शकता. लाडक्या बहिणींनो, के-वाय-सी करताना लक्षपूर्वक काळजी घ्या, कारण सरकारी वेबसाईटवरच तुम्ही के-वाय-सी पूर्ण करा. कारण अनेक बनावट वेबसाईट के-वाय-सी करतानाच्या समोर आलेल्या आहे. फक्त सरकारी वेबसाईटवरतीच के-वाय-सी करा, ज्याच्या शेवटी gov.in असं लिहिलेलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.